नमस्कार. करिअर विजयच्या आजच्या या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा विषय आहे वैयक्तिक मार्गदर्शनाचे बदलते स्वरूप. काळ बदलत चालला आहे. आजूबाजूच्या गोष्टी चेंज होताना दिसत आहेत, बदलताना दिसत आहेत. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये वैयक्तिक मार्गदर्शन नावाचा जो प्रकार आहे, ज्याला आपण गायडन्स म्हणतो, ज्याला आपण काउन्सेलिंग म्हणतो, नवीन एका रचनेतून त्याला मेंटॉरिंग असं म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टींची गरज शिल्लक राहिलेली आहे का? बदलत्या काळानुसार याच्यात काही बदल झालेले आहेत का? ते कशा स्वरूपाचं हवं आहे? कोणत्या केसेसमध्ये ते केलं नाही तरी चालू शकेल? कारण टेक्नॉलॉजी आणि कॉम्प्युटरच्या वापरामुळं काही ठिकाणी त्याची गरज राहिली आहे का, हा मुद्दा. आणि जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये विविध वयोगटातल्या आणि विविध कार्यक्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या मंडळींना या वैयक्तिक मार्गदर्शनाची कशी गरज आहे, आजचं स्टेटस काय आहे ते आपण पाहूयात. वैयक्तिक मार्गदर्शन म्हणजे तसं म्हटलं तर एखाद्या चालणाऱ्या व्यक्तीला कुणीतरी बोट दिले आणि त्याचं बोट धरून तो व्यक्ती पुढे चाललाय, किंवा एखाद्या अंधारातून चाललेल्या व्यक्तीला कुणीतरी टॉर्च लाईट दाखवलाय, दीपस्तंभाचं काम कोणीतरी करतंय. ज्या ज्या ठिकाणी अडते त्या त्या ठिकाणीच फक्त सांगितलं जाते, किंवा प्रत्येक ठिकाणी त्याला एक प्रकारचा एक मार्ग दाखवून दिला जातोय. असं मार्गस्थ होण्यासाठी जीवनाच्या टप्प्यांवर, विविध टप्प्यांवर ज्या ज्या ठिकाणी अडेल, ज्या ज्या ठिकाणी तणाव निर्माण होईल, टेन्शन येऊ शकेल, काही सुचत नाही असं वाटतंय, ज्या ठिकाणी माहिती नाही असं चित्र आहे, ज्या ठिकाणी खचल्यासारखी परिस्थिती आहे, अशा ठिकाणी दीपस्तंभासारखं काम करणारी मंडळी, ती व्यक्ती असेल, ती संस्था असेल, ती रचना असेल, ती काहीतरी एक तंत्रज्ञान असेल, ते वैयक्तिक मार्गदर्शन त्या त्या वेळीस करत असतं. आणि हल्लीच्या काळामध्ये आपण पाहतोय की त्याचं स्वरूप खूप बदललं आहे. पहिला मुद्दा येतो तो म्हणजे वैयक्तिक मार्गदर्शन आता सर्वांनाच गरजेचं झालं आहे. आणि हे वैयक्तिक मार्गदर्शन केवळ एखाद्या टप्प्यावरती नाही, तर सर्व टप्प्यांवर ते गरजेचं झालं आहे. म्हणजे लहान मुलांना वैयक्तिक मार्गदर्शनाची तर गरज असतेच, पालक ते त्या त्यावेळेस करत असतात. शिक्षक आणि प्राध्यापक, गुरु हे त्या त्यावेळी त्या मंडळींना, समोर असलेले त्यांचे विद्यार्थी असतील, त्यांचे प्रशिक्षणार्थी असतील, त्यांचे शिष्य असतील, त्यांना ते मार्गदर्शन करत असतात. मेंटॉर असेल तो त्याच्या अंडर काम करणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करत असतो. परंतु मला असं वाटतं की आता सध्याच्या काळामध्ये प्रत्येकाला वैयक्तिक मार्गदर्शनाची गरज आहे. व्यक्ती किती श्रीमंत आहे, किती गरीब आहे, हा मुद्दा नाही आहे. तो किती शिकलेला आहे, किती कमी शिकलाय किंवा जास्त शिकलाय, हा देखील मुद्दा नाही आहे. ज्याला ज्याला इथून पुढच्या काळामध्ये प्रगती करायची आहे, ज्याला ज्याला इथून पुढच्या काळामध्ये एकही चूक नाही करायची, अशा पद्धतीच्या एररलेस वातावरणात ज्याला पुढे जायचं आहे, त्या मंडळींना मार्गदर्शनाची गरज आहे. एखाद्या व्यक्तीला किती स्वतःला माहिती असू शकेल, म्हणजे माहितीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्याची मार्गदर्शनाची गरज आहे. प्रेरणा देण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर तिथे मार्गदर्शकाची गरज आहे. जाणकार म्हणून अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शन त्या ठिकाणी गरजेचं आहे. हे करू का ते करू याबद्दल संभ्रमावस्था असेल तर त्या ठिकाणी वैयक्तिक मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे वैयक्तिक मार्गदर्शनाची गरज सगळ्या वयोगटांमध्ये, सर्व प्रकारच्या नागरिकांमध्ये, सर्व प्रकारच्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींसाठी आहे. लहान मुलांपासून ते वयस्करांपर्यंत आणि विद्यार्थ्यापासून ते अगदी प्राध्यापक आणि प्राचार्यांपर्यंत या सर्व मंडळींना वैयक्तिक मार्गदर्शनाची गरज आहे. सुरुवातच मी असं म्हणेल की कुणी करायचं नाही ते पण चर्चा केली पाहिजे, आणि काय नाही करायचं ते पण चर्चा केली पाहिजे. हल्लीच्या काळामध्ये गुगल असेल, यूट्यूब असेल, ChatGPT असेल, सगळ्या प्रकारच्या सोशल मीडियाची माध्यमं असतील, आपल्या समोर माहितीचा खजिना उपलब्ध असताना पूर्वीच्या काळी म्हणजे 10, 15, 20 वर्षांपूर्वी ज्या गोष्टीची माहिती नाही म्हणून विचारावं लागायची, अशा पद्धतीच्या मार्गदर्शनाची जास्त गरज सध्याच्या काळात नाही आहे, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. म्हणजे अमुक एक कोर्स किती वर्षांचा असतो हे पूर्वी विचारण्यासाठी लोक यायचे, त्यासाठी TV चे कार्यक्रम पाहायचे, त्यासाठी वर्तमानपत्रातले लेख वाचायचे. आज अशी परिस्थिती आहे की अनुभवातून किंवा समोर उपलब्ध असलेल्या माहितीच्या स्रोतातून आपल्याला इन्फॉर्मेशन ही मिळत आहे. त्यामुळे फार काही इन्फॉर्मेशनसाठी मार्गदर्शन घ्यावं अशी काही परिस्थिती नाही. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याला इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा आहे तर किती पैशाला, किती इन्कमसाठी किती
टॅक्स लागतो, ही माहिती आता अन्य कुणाला विचारायची गरज राहिलेली नाही. आता ही माहिती आपल्याला मोबाईलच्या माध्यमातून सहज उपलब्ध होते. अमुक एका ठिकाणी जायचं आहे तर त्या ठिकाणी कोणत्या रस्त्याने जाऊ हे पूर्वी विचारलं जायचं. आता आपल्याला गुगल मॅपच्या माध्यमातून ही माहिती डायरेक्टली यांत्रिक पद्धतीने उपलब्ध आहे. त्यामुळे ही माहिती वैयक्तिक मार्गदर्शनामध्ये आता हल्ली येत नाही. हल्ली ते कुणी कुणाला विचारत बसत नाही. आपल्याला मी आणि माझा मोबाईल, मी आणि माझ्यासोबतचे गॅजेट्स हे मला मदत करणार आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ही माहिती आता इथून पुढच्या काळामध्ये अधिक उपयुक्त ठरेल असं मला वाटत नाही. तरीसुद्धा काही मंडळी तशा पद्धतीची माहिती कन्फर्मेशनसाठी घेऊ शकतात आणि असं वैयक्तिक मार्गदर्शन निश्चितपणे त्यांना उपलब्ध राहू शकतं. वैयक्तिक मार्गदर्शनाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे कन्फ्युजनच्या वेळेस. ज्यावेळेस मी हे करावं का ते करावं अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होते, त्यावेळी अनुभवी व्यक्ती त्या समोर असलेल्या व्यक्तीला, अडचणीत असलेल्या व्यक्तीला यातलं नेमकं कोणतं केलं पाहिजे, याचे प्लस पॉईंट काय, याचे मायनस पॉईंट काय, याची तुलना ज्याच्याशी आपल्याला करायची त्याचे प्लस आणि मायनस पॉईंट काय आणि तुला नेमकं काय हवं आहे याबद्दलचं मार्गदर्शन अनुभवी व्यक्ती करू शकतो. त्यामुळं कन्फ्युजनच्या केसमध्ये, संभ्रमावस्थेमध्ये आपल्याला वैयक्तिक मार्गदर्शनाची गरज निश्चित पडू शकते. कारण माहिती उपलब्ध आहे परंतु निर्णय घेता येत नाही आहे. म्हणजेच निर्णय प्रक्रियेमध्ये वैयक्तिक मार्गदर्शनाची गरज ही पडत असते. आता या माहिती घेऊन डिसिजन मेकिंग आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या प्रक्रियेचा जर विचार करायचा झाला तर अमुक एखादी गोष्ट कळालेली आहे, ह्या पद्धतीने जायचं हे पण कळलं आहे. सो ॲक्शन प्लॅन आपल्याला कोणीतरी मार्गदर्शकाने सांगितलं आहे. पण सध्याच्या काळामध्ये अत्यंत जास्त रिक्वायरमेंट, गरज जी निर्माण होते ती आहे त्या सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट होत आहेत का नाही यासाठी त्याच्यावरती कोणीतरी लक्ष ठेवणारा किंवा मेजरेबल चेक करणारी यंत्रणा आजही यांत्रिकरित्या जास्त प्रमाणात उपलब्ध झालेल्या नाहीत, ही वस्तुस्थिती असल्यामुळे अशा ठिकाणी वैयक्तिक मार्गदर्शकाची गरज एक्झिक्युशनमध्ये मेजरेबल आउटपुट येण्यासाठी निर्माण होताना दिसते. ती कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सुद्धा आहे, ती इंडस्ट्रीजमध्ये, बिझनेसमध्ये आहे, ट्रेडिंगमध्ये आहे, व्यापारामध्ये आहे, त्याचबरोबर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही आहे. या पद्धतीची माहिती, या पद्धतीचं मार्गदर्शन, या पद्धतीचं एक्झिक्युशन या प्रत्येक स्तरावरती जर कोणी मेंटॉरिंगसाठी उपलब्ध असेल तर अशा वैयक्तिक मार्गदर्शकाची निश्चितपणे समाजातील सगळ्या घटकांना गरज आहे. म्हणजेच रिलेशनशिपच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर नवरा आणि बायको, पालक आणि मुलं, विद्यार्थी आणि शिक्षक, सासू आणि सून, नातवंड आणि आजी आजोबा, या सगळ्या नातेसंबंधांमध्ये आपण पाहतोय की हे नातेसंबंध देखील उत्तम राहण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शकाची गरज आजच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण होताना दिसत आहे. पैसे कसे कमवावेत, किती कमवावेत, कमावलेले पैसे खर्च कसे करावेत, फायनान्शियल मॅनेजमेंट कसं करावं, या ठिकाणी देखील वैयक्तिक मार्गदर्शकाची मोठ्या प्रमाणात गरज निर्माण झाली आहे. त्यासाठीचे मार्गदर्शक उपलब्ध आहेत आणि अशा पद्धतीचं फायनान्शियल ॲडवायझर किंवा फायनान्शियल मॅनेजमेंट याबद्दलचे पोर्टफोलिओ सांभाळणारी माणसं ही चांगल्या पद्धतीने इन्कम कमावताना दिसत आहेत किंवा एक कार्य करताना दिसत आहेत. आरोग्याबद्दलचे सल्ले, आरोग्याबद्दलचं वैयक्तिक मार्गदर्शन, या आरोग्यामध्ये डाएट कसा असावा, यामध्ये व्यायाम कसा असावा, यामध्ये तुमच्या सवयी कशा असाव्यात आणि यामध्ये तुम्ही एखाद्या आजाराला जर बळी पडला असाल तर त्या आजारापासून त्याचं प्रमाण सौम्य करण्यासाठी तुम्ही कसे वागले पाहिजेत यासाठी वैयक्तिक मार्गदर्शकाची गरज निर्माण झालेली आहे. अमुक एक खाल्ल्यानंतर काय होतं, तमुक एक पिल्यानंतर काय होतं, अशा पद्धतीने झोपा काढल्यावरती काय होतं, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती लोकांना आहे. परंतु अशा पद्धतीचा मार्गदर्शक तो संबंधित रुग्णाकडून किंवा व्यक्तीकडून काही गोष्टी करवून घेऊ शकतो आणि मग त्या पद्धतीने करून जर घेतल्या तर यश मिळताना दिसतं. आणि म्हणून वैयक्तिक मार्गदर्शकाची गरज आरोग्य क्षेत्रात सुद्धा आहे. 10वी नंतर पुढे काय करावं, 12वी नंतर पुढे काय करावं, पदवीनंतर पुढे काय करावं, नोकरीला लागण्यासाठी काय करावं, नोकरी करत असताना प्रमोशन मिळण्यासाठी कशा पद्धतीने परफॉर्मन्स ठेवावा, नोकरी करत असताना विविध टप्प्यांवर कोणत्या पद्धतीने वागावं, बिहेवियर स्टाईल्स, कम्युनिकेशनमधल्या सुधारणा, लोकांशी कसं वागायचं, इंटरपर्सनल रिलेशनशिप, ग्रोथ, यामध्ये असलेले स्वतःच्या अडचणी आणि याच्यामध्ये कुठला तरी मार्गदर्शक तुम्हाला मदत करतोय अशी सिच्युएशन आहे. आज मी या विषयावरती काम करत असताना लहानपणातली मुलं म्हणजे लहान मुलं
हँडरायटिंग कसं असावं, छंद कसे जोपासावेत, अभ्यास कसा करावा, पालकांशी कसे नातेसंबंध, हेच पालकांना सुद्धा मुलांना कसं हँडल करावं, त्यांच्यावर संस्कार कसे करावेत, त्यांनी मोबाईल कमी पाहावा यासाठी तुम्ही काय करावं, रम्य पालकत्व नावाची गोष्ट, 10वीच्या टप्प्यावर किंवा त्याच्या अलीकडच्या टप्प्यावर व्यक्तिमत्व समृद्ध कसं करावं, वैयक्तिक मार्गदर्शकाची गरज आहे. 10वी नंतर करिअरची निवड कशी करावी, 12वीच्या प्रवेश परीक्षांचा अभ्यास कसा करावा, इथं मेंटॉरिंग आम्ही करतो. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी लक्षात येतं आहे की स्वतंत्र मार्गदर्शक असेल तर त्या केसमध्ये त्या व्यक्तीला उत्तमपणे प्रोग्रेस करता येतो. क्रिकेट खेळणारा खेळाडू हा वैयक्तिक मार्गदर्शकाची मदत घेतो आणि त्या कोचच्या मदतीने तो पर्टिक्युलर खेळाडू जास्त परफॉर्मन्स देताना दिसतो. पदवी शिक्षण घेत असताना इंटरव्ह्यूची तयारी कशी करावी, पदवी शिक्षण घेत असताना स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, या ठिकाणी क्लासेसमध्ये इन्फॉर्मेशन मिळते, पुस्तकं उपलब्ध असतात, इंटरनेटवरती साहित्य आहे, ऑनलाईन कोर्सेस आहेत. पण वैयक्तिक मार्गदर्शक या ठिकाणी उपयुक्त ठरतो. आणि मी गेली 25 वर्षाचा अनुभव सांगेल की वैयक्तिक मार्गदर्शक खरं तर मार्गदर्शन करणाऱ्याला सुद्धा मार्गदर्शकाची गरज असते. तो सुद्धा मार्गदर्शक वापरावा लागतो, त्याला मेंटॉर म्हणावं लागेल, त्याला ट्रेनर ऑफ ट्रेनर्स अशा पद्धतीने एक रचना आहे, त्या पद्धतीने तो ट्रेनिंग देतोय ट्रेनिंग घेणाऱ्यांना. अशा सगळ्या लोकांना मार्गदर्शनाची गरज आहे. रिटायरमेंट नंतर पुढे काय याच्यावर मार्गदर्शनाची गरज आहे. अमुक आजारी पडल्यानंतर पुढे काय करायचं, वैयक्तिक मार्गदर्शनाची गरज आहे. मी असं म्हणेल या व्हिडिओच्या शेवट करत असताना की आपल्या सगळ्यांना उत्तम एक्सलन्सपणे परफॉर्मन्स द्यायचा असेल, हॅपी राहायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, सगळ्यांच्या सोबत एक चांगल्या पद्धतीचा विकास करून दाखवायचा असेल तर मला जेवढं कळतं तेवढंच पुरेसं राहणार नाही आहे. कुणीतरी अनुभवी, कुणीतरी पुढे गेलेला, कुणीतरी सायकोलॉजिस्ट, कुणीतरी काउन्सिलर, कुणीतरी मेंटॉर आपल्याला गरजेचं असणार आहे. ते कदाचित आईवडील असतील, कदाचित शिक्षक असतील, गुरु असतील, करिअर काउन्सिलर असेल, मेंटॉर असेल, आपले बॉस असतील. या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला वैयक्तिक मार्गदर्शनाची गरज आहे. काळ बदलत चालला परंतु वैयक्तिक मार्गदर्शन कमी होणार नाही आहे, तर वैयक्तिक मार्गदर्शन अधिकाधिक होणार आहे. यंत्रांची, IT ची, सॉफ्टवेअरची, या सगळ्या गोष्टींची मदत आपल्याला होणार आहे, परंतु कामं यशस्वीपणे पूर्ण होण्यासाठी आणि अंतिम ध्येय गाठण्यासाठी आपल्याला आपला वैयक्तिक मार्गदर्शक गरजेचा असणार आहे. धन्यवाद.